वॉशरूम मध्ये मी असं लिहून ठेवलं होतं की इस अंजुमन में आपको आना है बाहर. आणि माझं अक्षर तुम्ही जर निबंध वाचला असेल आता तर लागलं असेल अक्षर माझं अक्षर फक्त डॉक्टरांनाच लागेल. सगळ्यांनी वह्या पुस्तकं आणलीत का? सगळ्यांना आधी आपण चाफ्याचं फूल आणि श्रीखंडाच्या वड्या देणार आहोत. कारण शाळेचा पहिला दिवस आहे. कोण वाटणार आहे? कोण हुशार आहे? 2 पॅकेट बाई. नाही आता एकच. सगळ्यांना मिळाली की मग वाटणार का? आवाज करता का? बाकीच्या लोकांना त्रास होतो. आवाज नाही. शांत बसा. अभ्यास करायचा आहे की नाही करायचा? पहिले तर श्रीखंडाच्या गोळ्या पुढे क्लास करा. एक श्वास करा पुढे. थोड़े से आगे हो जाता भैया मला देत नाही श्रीखंडाची वडी. बाहेर काढायचं वर्गाच्या. भैया बोलतो जिद्द असेल तर प्रत्येक मार्ग जिद्द असेल तर काय होतं? जिद्द असेल तर आपण मनातून ती गोष्ट करतो. आतून आपण टाळण्याचे मार्ग नाही शोधत. त्यामुळे कधीही कुठेही जिद्दीने आपण पुढे जातो कारण आपल्याला ते मनापासून करायचं असतं. त्यामुळे तो मार्ग सोपा होतो. नाहीतर आपण काय म्हणतो की जाऊ देता आज हरलोच आहोत, आज जमतच नाहीये, आज वेळच नाहीये करायला. तर तसं करून चालणार नाही. ज्या वेळेला आपल्या मनात जिद्द असते, आपल्या अंगात जिद्द असते त्यावेळेला आपण ती गोष्ट ठरवतो आणि मग ठरवून आपण पुढे जातो. नाही काही नेहमीच अशा पुढे आलेल्या आहेत. एखादी गोष्ट ठरवून तुमच्या आयुष्यात पण तुम्ही असं जिद्दीने प्रत्येक वेळेला पुढे गेला असाल ना, काहीतरी ठरवली असेल गोष्ट. अपयश येत राहतं, आपण हरत राहतो, आपल्या मनासारखं घडत नाही असेही क्षण येतात. पण त्यातूनही आपण ज्या वेळेला जिद्दीने पुढे जातो, आपल्या मनातून एखादी गोष्ट ठरवून पुढे जातो, तेव्हा पण सगळेच मार्ग सोपे होतात ना. येस. आणि शाळेतल्या शिक्षकांबद्दल, बाईंबद्दल अशी एखादी छानशी आठवण तुमची असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार. दरवेळीप्रमाणे मी नेहमीच म्हणतो आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही इथे उपस्थित राहता. आमच्या कलाकारांमधला आणि रसिक प्रेक्षकांमधला दुवा तुम्ही आहात. त्यामुळे खरंच मनापासून तुमचे आभार. प्रत्येक वेळी तुम्ही येता आणि आमचं मनोबल वाढवता आणि आम्हाला घराघरात पोहोचवता. थँक्यू सो मच. किस्सा सांगायच्या आधी मी हेही सांगेन की माझ्या पहिल्या चित्रपटानंतर माझ्याकडे बरेच वर्ष काम नव्हतं आणि त्याच्यानंतर पहिलं काम मला देणारे स्मिता तवरकर होते. त्यामुळे त्यांच्या ऊन पाऊस या मालिकेपासून सुरुवात केली. त्यामुळे कुठेतरी डॉट्स जॉईन होतात आणि कुठेतरी तुम्ही त्यांच्या बाईंनी जो वारसा दिलाय तो त्या पुढे चालवत राहिल्या. सो स्मिताताई नेहमीच आदरणीय राहतील आणि नेहमीच मी त्यांना ऑलवेज मी त्यांना माझ्यासाठी सेकंड इनिंग सुरू करणाऱ्या बाई कोण होत्या माझ्या तर स्मिताताई होत्या हे मी आवर्जून सांगू इच्छितो. माझ्या शाळेतला किस्सा थोडा वेगळा आहे कारण मी हुशार विद्यार्थी नव्हतो आणि इथे बॅकबेंच नाही आहे. नाहीतर मी मगाशी पण वर्गात जाऊन बॅकबेंचवर बसलो. मी हा किस्सा ह्याच्या अगोदर सांगितलाय पण विथ नो ऑफेन्स कोणालाही बाई तुमची परवानगी असेल. मी किती फालतूगिरी करायचो सगळ्यांना माहिती आहे शाळेत. मी खूप मस्तीखोर होतो. खूप म्हणजे अंडरस्टेटमेंट आहे मस्तीखोर म्हणून. मी
मी आलो की अर्धी लोक वर्गाच्या बाहेर जायची. तर असंच मी एक कांड केला होता शाळेत. वॉशरूम मध्ये मी असं लिहून ठेवलं होतं की इस अंजुमन में आपको आना है का? आणि माझं अक्षर तुम्ही जर निबंध वाचला असेल आता तर लागलं असेल अक्षर माझं अक्षर फक्त डॉक्टरांनाच लागेल. त्यांनी ओळखलं आणि मी खालती त्याचा ऑथर म्हणून प्रिन्सिपलचं नाव लिहिलं. हा म्हणजे स्वतः नाव कोण लिहिल. आमच्या शाळेत सकाळच्या प्रार्थनेनंतर अनाउन्समेंट करायची, या महिन्याचे दिग्गज कोण आहेत आणि ह्या महिन्याचे वीर कोण आहेत. आणि मला भीती वाटली की आता अख्ख्या शाळेच्या समोर माझं नाव अनाऊन्स होईल, म्हणून मी त्या दिवशीची शाळा संपल्यानंतर वर्गातला स्पीकर चोरला. हा विचार करून की माझ्या वर्गाला ऐकून नाही आलं तर कोणालाच येणार नाही. केवढी अक्कल तोकडी असू शकते. माझ्या वर्गात ऐकून नाही आलं मग कोणालाच कसं नाही का, उरलेल्या सगळ्या शाळेला ऐकून. आणि मला बरं कोण काढणार स्पीकर, जगजाहीर होतो की तो मीच काढला. मला प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये बोलवलं आणि माझ्या वर्ग शिक्षिका होत्या. हा किस्सा मी का सांगतोय बाई की प्रिन्सिपलने सांगितलं 7 दिवस रस्टिकेट कर. त्या बाई उभ्या राहिल्या आणि म्हणाला नका करू. प्रिन्सिपलने माझ्या समोर विचारलं व्हाय आर यू ट्राइंग टू कव्हर फॉर. त्या म्हणाल्या की तुम्ही आज जर ह्याच्यासाठी शिक्षा केलीत ना तर तो हेच मल्टिप्लाय करत. ही नीड्स टू अंडरस्टँड. त्याला विचारूया आपण तू स्पीकर का चोरलास. मी त्यांना सांगितलं की मला लाज वाटली की मी असं काहीतरी केलंय आणि माझं नाव सगळ्या वर्गासमोर येईल. माझे मित्र आहेत वर्गात, मैत्रिणी आहेत, मला खूप लाज वाटली आणि मला माझं नाव माझ्या वर्गात अनाऊन्स व्हायला नको होतं. त्या माझ्या वर्गबाईंनी माझ्या प्रिन्सिपलला तेच सांगितलं की जर त्याला जाणवतंय की त्याला लाज वाटली असती आणि म्हणून त्यांनी ते काढलं तर ही इज लर्न हिज लेसन. अजून शिक्षा जर आपण केली तर गडबड होईल. आणि त्यांनी मला सगळ्यांसमोर विचारलं डू यू अग्री राजवाडे, बिकॉज सगळे तसेच हाक मारायचे मला. आणि मी बहुतेक आयुष्यात पहिल्यांदा शाळेत तिथे रडलो असं. आणि त्याच्यानंतर मी जो काठावर पास व्हायचो तो शाळेला टेन्शन असायचं की ह्याच्यामुळे 100% रिझल्ट लागणार नाही आपल्या शाळेचा. काही ठराविक मुलं होती हेरली होती शाळेने की ह्यांच्यामुळे आपल्या 10वीचा 100% रिझल्ट लागणार नाही. पण हा किस्सा 8वीत घडला होता आणि 9वीत आणि 10वीत मी फर्स्ट क्लास स्टुडंट झालो. कारण काय म्हणतो तुम्ही माझी बाजू घेतली ते व्यर्थ केलं नाही. सो आय रिअली रिमेंबर हा किस्सा. तो स्पीकर अजूनही आहे माझ्याकडे. तो मी शाळेत असताना वॉकमनला कनेक्ट करायचो आणि मोठ्याने वॉकमन ऐकायचो रूम मध्ये. प्रिलिम्सच्या वेळेस तो अलार्म क्लॉकला लावला होता सो त्यात रात्री झोपल्यानंतर मोठ्याने तो वाजेल आणि आम्ही सगळे उठून, माझ्या घरचे पण उठायचे त्या स्पीकरनं. तो स्पीकर अजूनही आहे आणि आय एम सॉरी. शाळेला सुद्धा मी सॉरी म्हणतो पण तो स्पीकर मी देणार नाही.